संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु समर्थ अंबेर बाबा, सर्व संतांनी कलियुगामध्ये जन्म घेतला आणि स्वतः नामस्मरण करून भगवंत स्वरूप झाले. देव पाहवयाशी गेलो, तेथे देवचे होनी ठेवलो. या न्यायाप्रमाणे संत महात्म्यांनी तुमच्या आमच्या जीवनामध्ये भक्तीचं स्वरूप निर्माण केलं आणि तुम्हा सामान्य माणसांना भगवंताचं नामस्मरण करण्याचं, चिंतन करण्याचा योग प्राप्त झाला. म्हणून संत महात्म्यांनी भगवंताचं नामस्मरण करून भगवंत स्वरूप झाले आणि त्याच न्यायाप्रमाणे तुम्हाला नामस्मरण करून भगवंत स्वरूप होण्याचा अधिकार दिला. म्हणून ध्यानरूपी मौन नामस्मरण 2 मिनिटं करावं अशी सर्वांना प्रेमपूर्वक विनंती आहे. दोन मिनिटं संपलेले आहेत. त्याचप्रमाणे सौभाग्यवती इंदुताई, सुमंतराव हंबीर आणि दुसरी माता वेणुताई रामराव हंबीर या 2 मातांना ध्यानरूपी मौन नामस्मरणामधून श्रद्धांजली व्हायची. म्हणून 2 मिनिटं ध्यानरूपी मौन नामस्मरण करा. दोन मिनिटं संपलेले आहेत. राजाभाऊ मते प्रार्थना पुढं म्हणतील, आपण सर्वांनी पाठीमागं म्हणायचं.
भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्य पाहू जो जेवांचिल तो ते लावो प्राणी जात पुंडलिकावरे हर्ष श्री ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु समर्थ हंबीर बाबा महाराज की जय जनता जनार्दन महाराज की जय। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु तुकाराम महाराज सर्व संत मंडळी कलियुगामध्ये जन्माला आले आणि त्यांनी स्वतः नामस्मरण करून तुम्हा सर्वांना भगवंताचं चिंतन करण्याचा अधिकार सर्वांना सारखा दिला। राजा असो गरीब असो कोणी असो सर्वांना सारखं नामस्मरण करण्याचा अधिकार संत महात्म्यांनी प्रकट केला। गुह्य प्रकट केले, विश्व ब्रह्मचे केले। म्हणून आज पौर्णिमेनिमित्तानं 9व्या अध्यायातली पहिली ओवी आहे। तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञे उत्तर माझे उघडाय का। माऊलींनी प्रतिज्ञा केली 725 वर्षापूर्वी प्रतिज्ञा केली। तरी अवधान ऐकले दिजे फक्त एक लक्ष द्या। काय करा? एक लक्ष भगवंताच्या नामावर एक लक्ष द्या म्हणजे मग सर्व सुखाला पात्र व्हाल। सुख आपल्याकडे काय असतं? आपला प्रपंच चांगला चालावा, घरातली सर्व माणसं एकत्र व्यवस्थितशीर राहावी, मनमोकळेपणाने कार्य घडलं जावं आणि निरोगी शरीर। ह्या सर्व गोष्टी फक्त एक भगवंताचं नामस्मरण केलं तर सर्वांना एकच गोष्ट, सर्वांना सुख सारखं मिळालं जाईल। म्हणून या सुखाकारणे देव बेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला। भगवंत वैकुंठ सोडून संतांच्या घरी राहिला। नाथांच्या घरी, एकनाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष तपश्चर्या केली, सेवा केली नाथांची। नाथांचे सेवेमध्ये प्रगट झाले। म्हणजे या सुखाकारणे कोणत्या सुखासाठी भगवंत आपल्या घरी येतो? तर भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर तो भगवंत आपल्या घरी येतो। म्हणून आपल्या घरी येण्यासाठी
भगवंताचं नामस्मरण करा, दिनभर प्रपंच करा, पण एक क्षण असं नामस्मरण करा, देह जावा अथवा राहो, पांडुरंग दृढ भाव, निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. तुम्हाला मला निश्चय प्राप्त होईल या स्वरूपामधून भगवंताचं नामस्मरण करण्याचा अधिकार दिलेला आहे. देह जावो अथवा राहो, पांडुरंग दृढ भाव. देह अथवा असो वा नसो, पण भगवंताचं नामस्मरण करण्याचं चुकू नका. मग तुमच्या मनामध्ये प्रश्न होईल, देह असताना आपण नामस्मरण करू, पण देह नसताना नामस्मरण कसं काय करणार? म्हणून अतिवाहिक देहानं तो गेल्यानंतर त्या अतिवाहिक देहामध्ये भगवंताचं चिंतन करत राहतो. म्हणजे देह आहेच, देहाशिवाय त्या जीवाला राहता येत नाही. म्हणून ते कोणत्याही देहात असो, स्थूल सूक्ष्म कारण महाकारण, माया देह, हिरण्य गर्भ देह, मूल प्रकृती मातृका देह, हेतुक देह, निर्हेतुक देह. देह आहेत. कोणत्याही देहात गेला तर भगवंताचं नामस्मरण चुकणार नाही. म्हणून भगवंताचं नामस्मरण करताना आपला देह आहे का नाही आणि तो राहील का नाही याचा विचार करण्याची गरज नाही. देहाशिवाय वास्तव्य जीवाचं राहू शकत नाही. म्हणून मूल प्रकृती मातृका देह, माया देह, हिरण्यगर्भ देह, विराट देह, हेतुक देह, निर्हेतुक देह, ह्या सगळ्या देहांचं आपण उल्लंघन करून उन्मळीच्या सुखात पांडुरंग भेटी, उन्मळीच्या सुखामध्ये पांडुरंग भेटतील अशी पावर तयार करा. म्हणून एका श्वासामध्ये कणकैया एक श्वास घेतल्याबरोबर वर जायचा, ब्रह्मरंध्रातून वर जायचा आणि पुन्हा हम म्हटलं की खाली यायचा. असं 12 तास त्याचं एक श्वासामधली क्रिया घडत होती. म्हणजे एका श्वासामध्ये आपल्याला भगवंत स्वरूप होण्याचा अधिकार प्राप्त करून संत महात्म्याने दिलेला आहे. संत महात्म्याचे काय वाणू, त्या संतांचे उपकार मज निरंतर जागविती. मला निरंतर जाग ठेवण्याचं कार्य संत महात्मे करतात. संतांचे उपकार आपल्याला फेडता येणार नाही, कारण ते जन्ममृत्यूचं खोदपत्र फाडून टाकतात. नामाच्या पावर पुन्हा जन्म घेणं, पुन्हा मरण येणं, हे सगळं सुटलं जातं. म्हणून खऱ्या अर्थानं भगवंत भक्तीच्या कुळामध्ये आपण जन्माला आलो तर त्या संत महात्म्यांची कृपा कशी असते, कृपेचं वैभव कसं साध्य होतं, एवढी पॉवर कडून प्राप्त होते एका नामामध्ये. तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र व्हायचे. सर्व सुखाला पण पात्र हो, एवढी पॉवर आपल्याकडे देऊन टाकलेली आहे. म्हणून मनुष्य जन्म श्रेष्ठ आहे. माणसाच्या जन्मातच भगवंताचं नामस्मरण करता येतं. इतर प्राण्यांच्या देहामध्ये असणारा जीवात्मा
आहार, निद्रा, भय आणि मैथून, देहासाठी लागणारा आहार, देहासाठी लागणारा इंद्रिय सुख, भीती आणि झोप, या 4 स्वरूपामधून ते 4 अवस्थेमध्ये भगवंताचं नामस्मरण करू शकत नाहीत. पण मनुष्य देहामध्ये तुम्हाला आहार, निद्रा, भय, मैथून दिलेला आहे. इतर पडण्यासारखा आहार खाण्याचा अधिकार आहे, निद्रा घेण्याचा अधिकार आहे, भीती आहे आणि इंद्रियांचं सुखही भोगता. पण आधी काय दिलेलं आहे? भगवंताचं नामस्मरण. भगवंताचं नामस्मरण करण्याचा अधिकार तुम्हा मग सर्वांना सारखा दिलेला आहे. म्हणून माणसानं भगवंताचं नामस्मरण करावं. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे कळे बळेचे होतात ते आंधळे. कळतंय पण बळच आंधळे होऊन राहतात. म्हणून मनुष्य जन्म लाख मोलाचा आहे. त्या जन्माचं मोल कळणार नाही. जो नामस्मरण करतो त्याला त्या जन्माचं मोल कळलं जातं. इतरांना त्या जन्माचं मोल कळलं जाणार नाही. म्हणून जाणे मनुष्य जात सकळ, स्वभावताच भजनशील. स्वभावताच ते भजनशील आहे. भजन करण्याचं कार्य स्वभावताच कळतं. पण मायेतल्या विषयामध्ये गळून गेल्यामुळं ते विसरलं जातं. इतकी माया जबरदस्त आहे. विषयामधलं सुख, आहार, यामध्ये माणूस आता गळून जायला लागलेला आहे. पूर्वी राक्षसी वृत्ती आणि आर्य वृत्ती दोनच पर्याय होते माणसाकडे. आर्य वृत्तीची माणसं आणि राक्षसी वृत्तीची माणसं. राक्षसी वृत्तीची माणसं, आहार त्यांचा वाईट होता आणि आर्य संस्कृतीतल्या माणसाचा आहार कसा होता? तर शाकाहारी होता. अन्नच ग्रहण करणार, वाईट विषय सेवन करणार नाही. पण आज कलियुगामध्ये वाईट विषयाकडे माणसं वळू लागलेली आहेत आणि वाईट विषय वाढलेला आहे. आर्य संस्कृतीचा माणूस असो, अगर अनार्य संस्कृतीतला माणूस असो, अनार्य संस्कृतीतला माणूस पहिलाच बिघडलेला असतो. पण आर्य संस्कृतीतली मंडळी सुद्धा आहार बिघडलेला आहे. माणसाची माणुसकी सुटत चाललेली आहे. माणसाकडे दृष्टिकोन पाहण्याचा त्यांचा वेगळा होऊ लागलेला आहे. म्हणून गृहस्थाश्रमाच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य पाहिजे तर माऊलींच्या म्हणण्याप्रमाणे तरी अवधान एकले दिजे. फक्त एक लक्ष भगवंताच्या नामाकडे द्या. एकच लक्ष. म्हणून संस्कृतीचं स्वरूप किती श्रेष्ठ असतं विचार करून पहा.
म्हणून आर्य संस्कृती ही संस्कार स्वरूपातली संस्कृती आहे. त्या संस्कृतीप्रमाणे आचरण करणं लाख मोलाचं कर्तव्य कर्म आपल्याकडं आलेलं आहे. पण आपण ते विसरत चाललेलो आणि अनार्य संस्कृतीचा विचार करू लागलेलो आहोत. सुरुवात झालेली आहे. कलियुगाच्या कालाच्या ओघामध्ये, परिस्थितीमध्ये, विज्ञानाच्या युगामध्ये माणसं भरकटत चाललेली आहे. ते भरकटू नये म्हणून माऊलींनी, संत महात्म्यांनी नाम खुलं केलं. तरी अवधान एकले दिजे, एक लक्ष भगवंताच्या नामाकडे द्या. इतकं सोपं गणित संत महात्म्यांनी खुलं केलं. पण आपला दृष्टिकोन इकडेही वळू शकत नाही. आपली दृष्टी विषयांच्या सुखसोहळ्यामध्ये रमू लागलेली आहे. शब्दामध्ये, श्रवणामध्ये, आहारामध्ये संस्कृती उच्चाटन होते आणि अनार्य संस्कृतीच्या संस्कृतीमध्ये जाऊन मिळू लागलेलो आहोत. काय माणसं आहेत, सुंदर स्वरूपातली माणसं आहेत. पण दिलेलं सुंदरपणा ते घालून गमावू लागलेले आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सुंदर असं ध्यान ज्याचा आहे तो विटेवर उभा आहे. चव या देहाची करोनी या विट विटेवरी उभा नीट असे. चार देहाची स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण आणि भ्रुकुटीच्या वरल्या बाजूला सहस्रदळ कमलामध्ये तो उभा आहे. म्हणजे स्थित राहिलेला आहे. म्हणून दशक्रिया विधी करण्यामध्ये 10 देहांचं निरसन सांगितलेलं आहे. अंतर्निष्ठ स्वरूपामध्ये जो विधी असतो तो 10 देहांचं निरसन करून ब्रह्मस्वरूप होत असतो. म्हणून ती क्रिया सर्वांना प्राप्त होऊ लागलेली आहे. जो करतो त्याला त्याचं स्वरूपातलं भाग्य प्राप्त होऊ लागलेलं आहे. म्हणून मनुष्य जातीची किंमत अमोल आहे. त्याची किंमत करता येत नाही. त्या जन्माची किंमत करता येत नाही. तरी माणसं भरकटत चाललेली आहे. महाराष्ट्राच्या कुशीमध्ये 15 लाख प्रवचनकार, कीर्तनकार आहेत. तरी माणसं बिघडत चाललेली आहेत. संस्कृतीपासून दूर चाललेली आहेत. संस्कार सुटत चाललेले आहेत. त्याला एकच उपाय आहे. तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र व्हायचे. सर्वात श्रेष्ठ उपाय देऊन टाकलेला आहे. पण तिकडं आपलं दुर्लक्ष आहे आणि नको त्या गोष्टीचा स्वीकार करून ते तिकडं पळत आहे. म्हणून 10 देहाचं निरसन करता येत नाही. पण जो नित्य नेमानं नामस्मरण करतो, सद्गुरू त्याला शेवटच्या क्षणी गोड अशा भगवंत स्वरूपामध्ये नेऊन पोचवण्याचं कार्य करतात. यासाठी केला होता अट्टास शेवटचा दिन गोड व्हावा. शेवटचा दिन गोड करण्यासाठी नित्य नेमानं नामस्मरण करत जा. काय मिळो अगर न मिळो, अगर मिळो अगर न मिळो,
त्याचा विचार करू नका. म्हणून त्या संस्कृतीतलं जे स्वरूप आहे ते लाख मोलाचं आहे, त्याला मोल नाही. म्हणून मनुष्य जन्म किती मोलाचा आहे हे समजून घ्या. पण ते समजण्याची वृत्ती संपत गेलेली आहे. खाना पिना और मजा करना ही संस्कृती बोकाळत चाललेली आहे. देवाचं नामस्मरण घेण्यासाठी वेळ नाही. तारुण्याच्या अवस्थेमध्ये भगवंताचं नामस्मरण घडूच लागतं. हे त्रेतायुगामध्ये असताना रामाने सांगितलं. कलियुगामध्ये 16 वर्षाच्या वयापर्यंत भगवंताचं चिंतन करण्याचा अधिकार तयार झाले. 16 ते 25 वर्ष जो उद्योगधंदा करून स्वतःचं भगवंताचं नामस्मरण करत राहतो, 16 ते 25 वर्षाच्या वयामध्ये तसं काही नाही. पण जास्तीत जास्त 16 ते 25 वर्ष वयाच्या कालावधीमध्ये नामस्मरण करण्याचा योग लाभतो. पण नामस्मरण करायला कोणत्या वयाची, म्हातारपण, तरुणपण, बालपण याची जरुरी नाही. तारुण्य, बालपण, म्हातारपणाच्या अवस्थेमध्ये ढमढरे दादांनी नामस्मरण केलं. शेवटच्या क्षणी ते भगवंत स्वरूप झाले आणि वय असताना 76-77 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी भगवंत स्वरूप झाले. म्हणजे वयाची आट इथं नामाला नाही. समजायला लागलं की नामस्मरण करण्याचा अधिकार तयार होतो. पण समजून घेण्याचं कार्य आपल्यातून घडत नाही. काही मुलं बालपणी ध्यान करतात, नामस्मरण करतात आणि तारुण्याच्या अवस्थेमध्ये सोडून देतात. म्हणजे बालपणामध्ये नामस्मरण केलं जातं, तारुण्याच्या अवस्थेमध्ये विशेष सुख सोहळ्याच्या गोष्टीमध्ये तो रमून जातो. त्यामुळे मनुष्य जन्माचं सार्थक होत नाही. मनुष्य जन्म तुमचं मृत्यूचं खोतपत्र फाडणार आहे. म्हणून ज्यानं सद्गुरू केला आहे आणि नित्यनेमानं नामस्मरण करतो त्याचं खोतपत्र शेवटच्या क्षणी पाडण्याचा अधिकार प्राप्त होतो. म्हणून भक्तीच्या कुळामध्ये जन्म मिळावा हा आपला अट्टाहास असतो. म्हणून तो योग या मातेला प्राप्त झालेला आहे. त्यावेळेला आबांना प्रवचन करायला सांगितलं, पण शेवटचा मुद्दा त्यांना जमला नाही. आधी योग्य बोलले, पण शेवटच्या क्षणी यादसाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिन बोळ करण्यामध्ये त्यांना ते सांगता आलं नाही. कारण जिवंतपणे मुखामध्ये मुखामधून जीव जाताना ओम असा ध्वनी तयार होतो. पण या मातेचा ध्वनी कसा तयार झालेला आहे? शेवटच्या क्षणी ओम नाभिस्थानापासून ओम निघाला तर काकी मुखातून ते स्वस्वरूपामध्ये जाऊन मिळाले. ओम या स्वरूपामधून एका शब्दामध्ये एका नामाच्या पावरनं एकच नाम झालं, दुसरं नाम नाही. आणि ते नाम पाठीमागून, मणक्याच्या पाठीमागून एका सेकंदामध्ये मणक्याच्या ठिकाणी येऊन पाठीमागून मला पूर्वेहून काढून पश्चिम पथ्य चालवले. पूर्वेकडून काढलं आणि पश्चिम मार्ग आहे उघड, तो काकीमुख आहे.
काकीमुख आहे. त्या काकीमुखामधून ब्रह्मरंध्रापर्यंत जाऊन स्वस्वरूप झाले एका नामामध्ये. आणि तेच मग देह अर्पण केला भगवंताच्या नामामध्ये. म्हणजे एक सो नामाचा ध्वनी ओम या ध्वनीमधून ते स्वस्वरूप झाले. आणि ओम स्वस्वरूप झाले. तसेच बहिनिष्ठ दशक्रिया विधीच्या स्वरूपामध्ये काकसर्प पश्चिमेकडून झालेला आहे. एक वेढा मारून कावळा काक त्या पश्चिमेच्या मार्गामध्ये स्पर्श केला. मग ही माता शेवटच्या क्षणी याचसाठी केला होता अट्टास, शेवटचा दिन गोड व्हावा. असं शेवटचं क्षण इतका गोड झाला की देवरूप झाल्या. आणि पुढं काही कालांतराने अशा भक्तीच्या कुळामध्ये, श्रीमंत कुळामध्ये जन्म घेतला जाईल. म्हणजे भक्तीच्या कुळामध्ये जर आपण आलो तर भक्तीच्या कुळाचा जो अधिकार आहे तो अधिकार या मातेनं प्राप्त करून घेतला. शेवटच्या क्षणी गोड असा भक्तीच्या स्वरूपातला आनंद लुटला. असलेल्या मागील जन्मलेल्या क्षणापासून देह सोडण्याच्या क्षणापर्यंत जे आचरण करण्याचा अधिकार प्राप्त झाला तो शुद्ध सात्विक गुणामधून आचरण करण्याचं प्राप्तत्व प्राप्त करून घेतलं. आणि शेवटचा क्षण गोड केला. म्हणून सुंदर ते ध्यान उभा विटेवरी, सुंदर असं ध्यान प्रगट केलं. आणि रूप पाहता लोचने सुख झाले व साधनी. रूप पाहता लोचने या डोळ्यामध्ये नाही, भ्रुकुटीस्थानी दृष्टी स्थिर केल्यानंतर त्या ठिकाणी जो डोळा निर्माण होतो तिथं रूप पाहण्याचा अधिकार आहे. त्या रूपामध्ये ते एकरूप झालेले आहेत. आधीच्या जन्मलेल्या क्षणापासून देह सोडण्याच्या क्षणापर्यंत एकरूप झाले नाहीत. पण शेवटच्या क्षणी भगवंताचं नामस्मरण करत करत देह सोडण्याचा अधिकार तयार झाला. म्हणून रूप पाहता लोचनी सुख झाले व साधनी. साधनी कोणाला म्हटलेलं आहे? जीवाला. साधनी जीव, तो जीव व्याकरण दृष्ट्या पुरुषलिंगी आहे. पण आत्मस्वरूपाने पराप्रकृती माया धारण केली म्हणून तो जीवात्मा पुरुषलिंगी असताना स्त्रीलिंगी झालेला आहे. सुख झाले व साधनी म्हणून जीवाला माऊलींनी साधनी म्हटलेलं आहे. आणि त्या जीवावर आलेली माया बाजूला केली की तो आत्मस्वरूपामध्ये विलीन होतो आणि मग तो आपल्या स्वस्वरूपामध्ये जाऊन पोहोचतो. म्हणून या मातेचं जीवन आपल्या स्वस्वरूपामधून शुद्ध करून टाकले. आणि त्याचप्रमाणे असणारी 100 वर्षाची माता वेणुताई रामराव हंबीर यांना हे आपल्याबरोबर उद्धारून नेलं. म्हणजे त्या संत संगतीमध्ये काय आहे? ढवळ्या शेजारी बांधला पावळा, पण गुण नाही, पण वान नाही, पण गुण लागला. मग आपण संगती कशी करावी हे आपण ठरवलं पाहिजे. संतांची संगती करायची का
दुष्ट वृत्तीच्या राक्षसी वृत्तीच्या माणसाची संगती करायची हे आपण ठरवायचं आहे. पण कलियुगामध्ये दुष्ट वृत्तीच्या प्रवृत्तीची संगती करण्याचा भाव वाढलेला आहे. म्हणून माणसं भ्रष्ट होत चाललेली आहे. सुरुवात आहे कालाच्या ओघामध्ये. 5000 वर्ष होऊन गेली आणि कलियुगामध्ये 5,500 वर्षामध्ये माणसं बिघडायला लागलेली. मग शेवटच्या क्षणी किती बिघडतील याचा काय तपास नाही. 5 वर्षाची नार भ्रतार मागेल, 8 वर्षाची नार गरोदर राहील. आणि म्हणून माणसाची वृत्ती शेवटच्या क्षणी इतकी नीच बनली जाईल याचा तपास लागणार नाही. थोडी लोक परमार्थ विचाराचे राहतील, चांगल्या विचाराचे राहतील, सत्य विचाराचे राहतील. पण जो भगवंताचं नामस्मरण करतो तरी अवधान एकले तिचे. एक लक्ष देण्याची प्रवृत्ती आपल्याकडं आहे, पण तिचा वापर आपण करत नाही. आपण मायेतल्या विषयामध्ये रमल्यामुळं तिकडं आपलं मन जातं आणि मग त्या विषयामध्ये मन गळून गेलं की नाम विसरलं जातं. मन तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. जवळ असून सुद्धा समजून घेतलं जात नाही. सुंदर असं प्रवृत्तीच्या विचाराचं आचरण घडलं. या मातेपणानं तारुण्याच्या अवस्थामध्ये सगळ्यांची सेवा करण्याचा भाव अंतःकरणात तयार राहायचा. आपला प्रपंच सांभाळून सुखदुःखामध्ये सामील होत होत्या आणि शेवटच्या क्षणापर्यंत थांबून ते मग नंतर घरी येत होत्या. म्हणजे सेवा करण्याची वृत्ती तारुण्यामध्ये तयार झाली आणि ती सेवा सद्गुरूचरणी अर्पण झाली. म्हणून यादसाठी केला होता अट्टास शेवटचा दिन गोड व्हावा. ओंकाराच्या नाद ब्रह्मामध्ये एका सेकंदामध्ये 2 सेकंदाच्या कालावधीमध्ये स्वस्वरूपी मिळाल्या. म्हणून तैसे ओम स्मरो सरे. त्याप्रमाणे माऊलींनी 13व्या अध्यायातल्या या पहिल्या ओवीमध्ये सांगितले तैसे ओम स्मरो सरे. ओमचं स्मरण होतं आणि स्वस्वरूपामध्ये विलीन होतं. म्हणून स्वस्वरूपातलं वैभव प्राप्त करून देणारे सद्गुरू असतात, हंबीर बाबा असतात. त्यांनी या मातेला आपल्या स्वस्वरूपाच्या विचाराचं आचरण स्वस्वरूपामधून करून दिलं. सर्व विषयांचं सुख भोगलं असताना सेवा आणि प्रेम करण्याचा भाव निष्ठा तयार होती आणि तीच निष्ठा शेवटच्या क्षणी तुमच्या आमच्या संत सामर्थ्याच्या स्वरूपामध्ये पौर्णिमेमध्ये सप्त्यामध्ये सेवा माणसाची करण्याची तयार होत होती. म्हणून माणसं किती येतील याचा अंदाज करून जेवण करण्याचं सामर्थ्य सांगत होते. आता तो अंदाज चुकणार आहे, थोडे दिवस चुकणार आहे. बरोबर येईल असं सांगता येणार नाही. म्हणून सल्ला किती मोलाचा असतो तरी अवधान एकले दिजे. परमार्थातल्या विषयामध्ये काय ब्रह्मस्वरूप झाले नाहीत, पण नामस्मरण करत होत्या. म्हणून येणाऱ्या माणसाची संख्या अंदाजे किती असेल हे गणित त्यांचं तंतोतंत बरोबर घडत होतं आणि त्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं जात होतं. म्हणजे शेवटच्या क्षणी संतांची सेवा करताना आपलं अंतःकरण मोकळं ठेवून
संत सेवेचा लाभ प्रकट केला. संत सेवेतलं वैभव प्राप्त झालं. म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये भक्तीचं सोहळा किती श्रेष्ठ असतो ते ज्वलंत उदाहरण सौभाग्यवती इंदुताई यांच्याकडनं शिकावं. ते जे वैभव आहे प्रत्येकाचं, परमार्थसुद्धा नामस्मरण चांगल्या करत होते. ब्रह्मस्वरूप झाल्या नाहीत, पण शेवटचा मात्र क्षण तरी अवधान एकले दिजे. शेवटच्या क्षणाला एक लक्ष दिल्याबरोबर ओंकाराच्या नादब्रह्मामध्ये लय पाहून ब्रह्मस्वरूप झाल्या. त्याला पहिली जी ओवी आहे तैसे ओम स्मरो सर्व. ओमचं स्मरण तयार होतं आणि मग स्वस्वरूपामध्ये लय पावतात. म्हणून आज त्यांना सद्गती तुम्ही आम्ही देण्याचा अधिकार नाही, त्यांनी स्वतःच शेवटच्या क्षणी मिळवलेले आहे. याच्यासाठी केला होता अट्टास शेवटचा दिन गोड व्हावा. म्हणून त्या 10व्यामध्ये दशक्रिया विधी त्यांना पश्चिम मार्गाने काकीमुखातून स्पर्श झाला. काक स्पर्श अंतर्निष्ठ झाला. म्हणून बहिर्निष्ठ काकस्पर्श यथायोग्य तयार झाला. मज पूर्वेवन काढले, पंचपथ्ये चालविले. पूर्वेवन सरळ मार्ग आहे. आपल्या पाठीच्या मणक्याला 21 मणी आहे, तो शेवटचा 21वा मणी गळ्याच्या तिथं आहे. तिथं त्या मण्याच्या ठिकाणी 2 मार्ग आहे. एक पूर्व मार्ग सरळ आहे आणि पश्चिम मार्ग अवघड आहे. त्या पश्चिम मार्गामधून काकमुखामधून काकीमुख आहे, त्या काकीमुखामधून स्वस्वरूपामध्ये जाऊन विलीन झालेले आहे. म्हणजे काकस्पर्श अंतर्निष्ठ झालेला आहे आणि तोच स्पर्श बहिर्निष्ठ स्वरूपामध्ये जो काक होता त्याने वळसा घातला आणि पश्चिम मार्गाला स्पर्श केला. पश्चिमेच्या मार्गाचं जे ठेवलेलं प्रतीक आहे त्याला स्पर्श झाला. म्हणजे योग्य तऱ्हेनं शास्त्रशुद्ध तऱ्हेनं बहिर्निष्ठ काकस्पर्श झालेला आहे. शास्त्रशुद्ध मार्गाने म्हणजे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे तो मार्ग तयार झाला. आपल्या अनुभूतीच्या स्वरूपामधून आपल्याबरोबर असणारी वेणुताई यांचाही स्पर्श झाला. म्हणजे त्यांनाही पाठीमागं ठेवलं नाही. याच्यासाठी केला होता अट्टास शेवटचा दिन गोड व्हावा. गोड अशा ओंकाराच्या ब्रह्मामध्ये विलीन पाहून आत्मस्वरूपामध्ये लय पावल्या. म्हणजे आत्मस्वरूपामध्ये जाऊन पोहोचल्या. मग केवढी पावर मिळवली तिथं आहे सद्गुरू कृपा. संतांच्या घरामध्ये गेल्यानंतर आपोआपच कार्य घडलं जातं, शिवाय घडली जाते. विषयामध्ये त्या रमल्या होत्या का नव्हत्या, सर्व विषयांची गोडी घेऊन तृप्त झाल्या होत्या. सगळ्या विषयामध्ये रमल्या होत्या. स्पर्श विषय होता, रस विषय होता, गंध विषय होता, रूप विषय होता, शब्द विषय होता. सगळ्या 5 विषयांचं वैभव भोगून ब्रह्मस्वरूप झाल्या. म्हणजे आत्मस्वरूप झाल्या. म्हणजे नित्यनेमानं नामस्मरण करण्यामध्ये काय फायदा असतो, तो यासाठी केला होता अट्टास शेवटचा दिन गोड व्हावा. शेवटचा दिनसुद्धा आपला गोड होईल म्हणून त्या नित्यनेमानं त्या स्वस्वरूपामध्ये
नामस्मरणामध्ये रमत होत्या. नामस्मरण चांगलं घडत होतं म्हणून भक्तीच्या कुळातलं वैभव प्राप्त होऊन त्या स्वस्वरूपामध्ये जाऊन मिळालेले आहे. मग राग नव्हता का? राग बी होता. राग आला, रागवल्या, दुसऱ्या क्षणाला त्या गोडीत बोलत होत्या. त्यांच्यावर रागवलं गेलं तर दुसऱ्या क्षणाला राग सोडून देत होते. म्हणजे राग वापरला तो क्षणभर, राग वापरला तो क्षणभर, आणि मग असणारे विषय सुख सोहळ्यातली गोडी ती नियमानं भोगत होते. म्हणजे क्षणाक्षणाला कार्य करताना कार्यामध्ये विषय सुख सोहळ्याचं वैभव असतो. ते वैभव आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलं जातं. म्हणून माणसानं राग वापरावा, दया क्षमा क्षणी भक्ती सांभाळावी, भक्तीचं वैभव प्राप्त करून घ्यावं. विवेक वैराग्य ज्ञान ध्यान भक्ती भक्ती संपादन करायची असते. संपत्ती आपोआप पायाजवळ येते. म्हणजे त्या कार्याचं जे वैभव आहे ते सुख सोहळ्यामध्ये प्राप्त होतं. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गात गेलेली माणसं सुख वैभव भोगत बसतात, दुःख नसतं, आणि मग सगळ्या विषयांचा भोग भोगून म्हणला त्यांना त्याग निर्माण होतो. सगळे विषय पण चांगले विषय स्वरूपामधून भोगले जातात, पण पुन्हा त्याचा त्याग निर्माण होतो. म्हणून त्यागून पुन्हा मनुष्य देहामध्ये जन्म घेतात, त्याग सोडून देतात, मनुष्य देहामध्ये जन्म घेतात. पण असा ओंकाराच्या स्वरूपामधून ज्याचा देह जातो तो भक्तीच्या कुळामध्ये आणि श्रीमंत स्वरूपाच्या कुळामध्ये जन्म घेतात. म्हणजे ऊन काही राहत नाही. पुढे गेल्या जरी त्यांचा भक्तीच्या कुळामध्ये जाऊन पोहोचल्या तर त्या भक्तीच्या कुळामध्ये शब्द रूप रस गंध स्पर्श पाचही विषय भोगून आनंदी राहतात, दुःखी राहत नाही. राग आला दुःख निर्माण होत नाही. दुसऱ्या क्षणाला त्याचा विचार संपून चांगला आचार तयार होतात. म्हणून असा जो देह सोडताना ती माता किती भाग्यवंताच्या घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. भगवंत वाट पाहतोय, त्या भगवंतामध्ये त्या विलीन झालेले आहेत. म्हणजे भगवंत आपली वाट या मनुष्य देहामध्ये पाहत असतो, पण आपण भक्तीकडेच पाळत असतो. सुख सोहळ्यामध्ये रमत राहतो, नामस्मरण करत नाही. म्हणून दिनभर प्रपंच करा, एक क्षणभर नामस्मरण करा. सद्गुरू हंबीर बाबांची ही वेदवाणी आहे. त्या वेदवाणीमधून त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. अशा कुळामध्ये जन्म घेण्याचं वैभव प्राप्त होतं. किती गरिबाच्या कुळामध्ये जन्म आल्या तरी भक्तीच्या कुळामध्ये येण्याचा योग प्राप्त होतो. सुखदुःखाचं वैभव निर्सण होतं आणि तिथं सुखच राहतं. म्हणून या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. देव संतांच्या सदनी का राहतो? तिथं नित्य नेमाचं नामस्मरण रात्रंदिवस त्या भगवंताचं ध्यान चालू असतं. म्हणून संत महात्म्यांच्या घरी देव सेवा करण्याचं कार्य करतो. शिखंड्याच्या रूपानं 36 वर्ष नाथांची सेवा केली गेली. अशा प्रत्येक संतांची सेवा करणारा भगवंत
त्यांच्याजवळ आहे म्हणून तो त्यांच्या सदनामध्ये घरामध्ये राहतो, हृदयामध्ये राहतो. त्यांचं घर देहरूपी मंदिर आहे, त्या मंदिरात हृदयामध्ये तो वास्तव्य करतो. म्हणून संतांच्या घरी भगवंत राहतो. म्हणून संत कुळीचा राजा बनतो. म्हणून संत महात्मे आपलं आचरण करताना शुद्ध स्वरूपामधून करतात आणि संतांच्या कुळामधलं आचरण संमिश्र होतं, रागमय होतं, विषयमय असतं आणि भक्तिमय असतं. त्रिपुटीच्या माध्यमामधून त्यांचं जीवन जगलं जातं. म्हणून खऱ्या अर्थानं भक्तीच्या सोहळ्याचा आनंद लुटला गेलेला आहे. आणि तोनी म्हणून तो दशक्रिया विधी आगळा वेगळा प्रकट झालेला होता, आगळं वेगळं स्वरूप प्राप्त झालेलं होतं. त्या स्वरूपाचं वर्णन आपण करू शकत नाही. म्हणून आपण फक्त शब्द बोललो, काक, त्यानं वेढा मारला आणि पश्चिम मार्गाच्या पिंडाला स्पर्श केला. माझं पूर्वेहून काढले पश्चिम पथ्य चालले. पूर्व मार्ग आणि उत्तर मार्ग दोन दिशा चांगल्या आहेत. पश्चिम आणि दक्षिण दिशा ह्या म्हणजे वाम मार्गाच्या स्वरूपातल्या आहेत. पश्चिम मार्गामध्ये तरी काही भक्तीचं कोळ असतं, स्वरूप असतं, पण ते स्वरूप श्रेष्ठ असतं. का स्पर्श कसा होतो तर आधी हा मातेने ओंकाराच्या नाद ब्रह्मामधून त्यांनी काक स्पर्श करून घेतला. काक स्पर्श करून घेतला अंतर्निष्ठ. म्हणून बहिर्निष्ठ काक स्वरूप, ते काक स्वरूपाचं दर्शन होतं, आगळं वेगळं तयार झालं. असं कोणाचंही होत नाही. दुसरी माता होती, तिचा काकस्पर्श फक्त काकस्पर्शाची संगती प्राप्त झाली. काक स्पर्शाची संगती प्राप्त झाली. म्हणून आपण म्हणतो ढवळ्या शेजारी बांधला पवळा, वाण नाही पण गुण लागला. वाण लागत नाही पण गुण घेतला जातो. चांगला असो वाईट असो गुण घेतले जातात. वाईटसुद्धा गुण घेतले जातात, चांगलेसुद्धा गुण घेतले जातात. पण चांगल्या गुणाचं संवर्धन होणं ते कठीण असतं, ते संपादन करणं अवघड असतं. आणि त्या अवघड परिस्थितीमधून त्यांनी ते केलेलं कार्य म्हणजे एक स्वतःच्या स्वरूपाच्या आनंदाचा सोहळा आहे. सोहळा तयार झाला भगवंत भक्तीच्या ज्ञानाचा. असा सोहळा कुठे मिळतो? मृत्यू लोकामध्ये. कुठे स्वर्ग लोकांमध्ये, पाताळ लोकांमध्ये नाही. स्वर्ग लोक तयार होतो तो संत महात्म्यांच्या संगतीमुळं. म्हणून या ठिकाणी केलेली प्रवचनरूपी सेवा, पण त्यात अगोदर या मातेनं सद्गुरू सेवा केलेली आहे. 10 वर्ष सद्गुरू सेवा करण्याचा योग त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. सद्गुरूंची सेवा केली, शेवटचा क्षण गोड करून घेतला सद्गुरू कृपेने. म्हणून या ठिकाणी केलेली प्रवचनरूपी सेवा वेळी का वाकडी देवधानी. आपली बळे नाही मी बोलत, सखा पांडुरंग वाचा त्याची. जवळजवळ 5 मिनटं राहिली, 1 तास प्रवचन झालं. म्हणून केलेली प्रवचनरूपी सेवा तुमच्या हृदयातल्या रामाच्या चरणी अर्पण करून प्रवचनरूपी सेवेला विराम देतो. पुंडलिकावरते हरी श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु महाराज की जय. सद्गुरु समर्थ
बाबा महाराज की जय। आजची जी पंगत आहे ती संजय